नमस्कार मित्रांनो, आज आपण धरणगाव तालुक्यातील हिंगोना या गावात आलेलो आहेत। हिंगोन्यात विलास केदार यांच्या शेतात आपण आहोत। त्यांची कटिंग चालू आहे। हे तुम्ही पाहू शकता, तिकडे आपले मजूर आहे ते कटिंग करत आहेत। हे मजुरांनी कापून ठेवलेलं इथे माल, ते पाहू शकता तुम्ही। हे काम चालू आहे। सहा बाय 3 वर लागवड होता हा प्लॉट, जवळपास 3 एकर आहे। हे पाहू शकता। हे पहा, झाडाची उंची जवळपास हा 26 महिन्याचा प्लॉट आहे। जवळपास 45 फुटापर्यंत याची उंची, म्हणजे जवळपास 15 ते 16 मीटर। हे इकडे कटिंग चालू आहे। हे कटिंग करून हा माल जमा झालेला आहे। इकडे काम चालू आहे। जवळपास 50 टन माल इथून गेलेला आहे। अजून जवळपास निम्मेच्या वर माल बाकी आहे। आमचे जे तोडणारे सहकारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की अजून 50 ते 60 टनापर्यंत मालीन आपण 60 टन जरी पकडला तरी पण जवळपास 110 ते 15 टन 3 एकरमध्ये इथे यील्डिंग, म्हणजे अपेक्षित उत्पन्न इथे 35 ते 40 टनाच्या दरम्यान राहायला पाहिजे। शेतकरी इथे आलेले नाही आहेत। शेतकऱ्याची थांबण्याची गरज नाही। कंपनीचे लोक कापून तोडून घेऊन जातात। 5000 रुपयाचे भाव आहेत। मित्रांनो, तुम्ही पाहत आहात जवळपास 3 गाड्या इथून माल गेलेला आहे, 50 ते 60 टन, आणि अजून जवळपास 50-60 टन माल निघेल। 3 एकरमध्ये जवळपास 110 ते 120 टन या शेतातून माल येईल। जवळपास 35 ते 40च्या दरम्यान इथे ॲव्हरेज मिळेल। 40 जर पकडला तर जवळपास 2 लाखाचं उत्पन्न आहे 26 महिन्यामध्ये। याला तुम्ही पाहू शकता, शेतामध्ये खाली कुठल्याही प्रकारचं तण नाही आहे। शेतामध्ये जे खाली जवळपास 2 ते 3 इंचाचा थर तयार झालेला आहे शेतामध्ये। 40 टन जरी पकडला तरी 2 लाखाचा होतो। आणि आता त्याच्यानंतर हे जे याला फक्त पाणी द्यायचं शेतकऱ्याला, याच्यानंतर काही खर्च नाही आहे इथे। तर मी सर्व शेतकरी बंधूंना सांगेन, ज्यांच्याकडे जमीन जास्त आहे, ज्यांच्याकडे मजुरांचा प्रॉब्लेम आहे, त्यांच्यासाठी अतिशय योग्य असं हे पीक आहे। तरी सर्वांनी लावा आणि या करार शेती योजनेचा लाभ घ्या। संपर्कासाठी तुम्हाला नंबर दिलेला, जे आमचे संपर्क साधा। तर धन्यवाद।